माधव संघावर चढ करत असताना आपल्या संघासाठी कोणत्या शिखरापर्यंत घेऊन जातील याची जाणीव आपल्याला आता दाखवून देतील. असे 2 नंबरचे प्लेयर काही न करता आपल्या संघात परत. माधव संघाचे प्लेयर मोरोळ संघावर तू थोडं मागं बसायला लागा त्यात दोस्ती राहील त्यामध्ये बस. मोरोळ संघावर चढाई करत असताना माधव संघाचे प्लेयर असा शांततेचा सामना. वा रे वा भाऊ, इमानदारी दाखवा. अधिक अपघात रिप्ले दाखवायला मशीन नाही. इमानदारीचा गेम आहे. चला 10 नंबरचा माधवचा प्लेयर मोहोळ संघावर चढाई करत असताना आपल्या संघासाठी कुठल्याही परिस्थितीत किती पॉईंट नेण्याच्या प्रयत्नात त्यांचं अतोनात असं मन लागलेलं आहे. वा रे वा, संघातील एकच जण बोलेल अशी पंच कमिटीचा आदेश आहे. वा रे वा, काही न करता संघात प्रे गणेश भाऊ शिंदे असे जुने प्लेयर माधव संघावर चढाई करत आहेत. अनुभव दानगाय. वा रे वा, अजून पण स्लिप मारता सेकंड. वा रे वा, स्लिप मारता सेकंड डायरेक्ट मला एकच जण बोला भाऊ. माधव संघावाले पण आणि मोरोळ संघावाल्यांना पण लास्ट वॉर्निंग. फर्स्ट मारणार भाऊ काय. वा रे वा, मोरोळ संघावर माधव संघाचा खेळाडू 1 नंबरची टी शर्ट घालून असा संघासाठी लपलप करत पाऊल नेण्याच्या शोधात. वा रे वा, काही न करता आपल्या संघात परत छोटी चाल. बाजकी नजर गणेश भाऊ की रेड, इस पर संदेह नहीं करते. वाह रे वाह, शांततेत चाललेला सामना. असा विकोलीय सामना अजून पण चालू आहे. 1 नंबरचा प्लेयर एकच जण बोला भाऊ. मोरोवाले बी माझवाले बी. हो जरूर बा, धन्यवाद. देखते अभी. वा रे वा, डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न पण प्रयत्न असफल. 8 नंबरचे खेळाडू मोरोळ संघाचे काही न करता आपल्या संघात परत एकदा माधव संघाचे 10 नंबरचे जंपर. त्यांची एक अशी जंप प्रेक्षकांना दाखवावी अशी विनंती. वा रे वा, चपळ. याला म्हणतात चपळ. क्या बात. चला 9 नंबरचा प्लेयर खातं कोणच खोललं नाही हो अजून पण. असा टपचा सामना आपल्याला बघायला मिळत आहे. तुला मॅच किती मिनिटात झाला? 4 टेक्निकल बंद देण्यात येईल. परत 10 नंबरचे माझोचे रेडर मोरोळ संघावर चढाई करत असताना आपल्या संघाला कोणत्या शिखरापर्यंत न पोहोचतील हे साधून पण सांगता येत नाही. कारण की खाता कोणत्याच संघाने खोललेला नाही. सामना विखुरली आहे. वा रे वा, सामना 1 पण पॉईंट नाही. झाले 5 मिनिटं. 13 नंबरचे प्लेयर गणेश भाऊ शिंदे
अनुभव जरी दांडगा आहे तरी खेळण्याची मानसिकता अजून पण ठेवून आहेत. वा रे वा. आता पळला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील भाऊ. बोनस पॉईंट मोरळ खाता ओपन. परत एक नंबरचा प्लेअर आपल्या संघासाठी. ठीक आहे ना. एक जण बोलतील भाऊ नाही तर टेक्निकल बोलतील. आता त्याची टीम आहे स्वतःची. तुमच्या फायनल तो नाही आमचा वाटते पाच आहे टीम. हा पाच एक मी आमचा. आपले गणेश भाऊ शिंदे माधव संघावर चढाई करत आहेत. वा रे वा. बोनसवर गेम चालू आहे भाऊ. असा काटेकोर टक्कर माधव वर्सेस मोरळ. वा रे वा. 10 नंबरचा प्लेअर आपल्या संघासाठी खाता खोलण्याच्या प्रयत्नात. बोनसच्या प्रयत्नात. वा रे वा. वा रे वा. पॉइंट टू मोरळ. वा रे वा. इकडे सारखा भाऊ. जुने प्लेअर असते आपल्या चिंचोलीचे इंदरसिंग बाबराव आमचे मामा. काही न करता आपल्या संघात परत एकदा 13 नंबरचे प्लेअर गणेश भाऊ शिंदे माधव संघावर चढाई करताना आपल्या संघाला यश प्राप्ती हो अशी त्यांची इच्छा आहे. वा रे वा. मोरळ. वा रे वा. याला म्हणतात गेम पण याला म्हणतात पॉईंट. मोरळ टू पॉईंट. परत एकदा 1 नंबरचे प्लेअर आपल्या संघाला खाता खोलण्याच्या प्रयत्नात. पॉईंट टू माधव. हाफ टाइमचे शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत. पंच 15 आहे. सॉरी चुकलं आमचं. चाललं. वा रे वा. लक्ष गेमातच नसून बाहेर पण गणेश भाऊचं लक्ष असते. वा रे वा. काही न करता आपल्या संघात परत. वा. परत 1 नंबरचा प्लेअर असा आपल्या संघासाठी काट्याची टक्कर देऊन पॉईंट नेण्याच्या प्रयत्नात. दोन्ही संघ असे कठोरपणे आपल्या संघाचं रक्षण करत आहेत. एकच जण बोलावे. परत एकदा 13 नंबरचे प्लेअर माधव संघावर गणेश भाऊ शिंदे आपल्या संघासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. वा रे वा. काय ते रेट. वा रे वा. टाइम टू माधव. 3 नंबरचा प्लेअर माधवचा मोरळ संघावर आपल्या संघासाठी टाइम नेण्याच्या प्रयत्नात. वा रे वा. वा रे वा. 2 पॉईंट मोरळ माधव. प्रयत्न सफल गणेश भाऊचा. परत 9 नंबरचा प्लेअर माधव संघावर चढाई करत असताना आपल्या संघासाठी सामना अजून पण इथेलिया सामना आहे भाऊ.
3-3. वारे वा चपळ असफल आरामशीर भाऊ आरामशीर. हा सामना आपला आहे, दुखापत होता कामा नाही. शुभम भाऊ माझं 3 नंबरचे प्लेयर. स्कोर बोर्ड वाले लक्ष द्या. हो चाललंय नाही लक्ष आहे स्कोर बोर्ड एकदम. ऑफिशियल टाइम आउट. लाईनमॅन त्याला डबल मोरड संघाचा प्लेयर माधव संघावर 2 नंबरचा प्लेयर असा चप्पल प्लेयर. पंचांच्या पण लक्षात येते आमच्या. माधव संघ पॉइंट मोरड. परत 10 नंबरचे माधवचे प्लेयर मोरड संघावर. आपल्या संघाला शिखरापर्यंत नेण्याच्या मार्गात तो पॅन फाटला ना. 3ची बघून येतात की 4च्या 4 येतात. वा रे वा विकोली सामना नाही ना पॅन फाटला ना खरं. पॉइंट ना सामना काटाची टक्कर. अरे खरं फाटला ना तो. त्या गाडी ते एकेताच्या गाडीने उतरला रंगलेला आहे. आमचे पंच डोळ्यात तेल घालून काकू आहे ना लक्षपूर्वक निर्णय देत आहेत. 1 पॉइंट मोरड. परत 1 नंबरचे प्लेयर त्याची ताकद दाखवते ना. रनिंगचाच गेम आहे श्री सगळा. वा रे वा 1 नंबरचे प्लेयर आपल्या संघासाठी पॉइंटच्या नेण्याच्या मार्गात काही न करता संघात परत. आपले गणेश शिंदे डायरेक्ट पॉइंट मारण्याच्या प्रयत्नात. वा रे वा अजून पण चपळ कायम. वा रे वा गणेश शिंदे. मी लावत असतो ना चाललंय. आणि हे मोरड संघाचे रेडर माधव संघावर चढाई करतायत. इकडे जा काय करतात आपल्या कॅमेरा चांगला संघासाठी. वा रे वा आणि डायरेक्ट 1 पॉइंट नेला. पॉइंट टू मोरड. आणि हे माधव संघाचे गणेश नावाचे रेडर चढाई करतात ते मोरड संघावर. चालू सामन्याचे हाफ टाइमचे शेवटचे 2 मिनिट. कल्ला किती करते बे तो पोट्टा. बेस्ट पैसे 2 मिनिटानंतर हाफ टाइम होणार आहे. बेस्ट पैसे तो कल्ला भूषण भाऊ भारी प्लेअर घेऊन आले. आणि एम्पायरचा इशारा. ते ओरिजिनल प्लेअरच आहेत. ऑफिशियल टाइम नाही कोणीच नाही. शेवटचा 1 मिनिट. वारे वा 3 नंबरचा 5-7 असा स्कोर. डायरेक्ट शॉट मारून रेड राईट. अनुभवी प्लेयर आपल्या संघाला शिखरापर्यंत नेऊन पोहोचणारे असे दानवा अनुभव असलेले गणेश शिंदे. वा रे वा बाहेरचे कुणी गेले नाही अशी कमिटीचा आदेश आहे. सर्व व्यक्ती जवळ शांतता ठेवा. वा रे वा गणेश माझ्या संघाचा रेडर चढाई करता येतो मोरड संघावर. वा रे वा लपक झपक. वा रे वा
ओए तो कौन बोल रहा था बा तू एकच आहेत ना हात लावून म्हणजे लास्ट मला आता पंच न्यू भारत क्लब पंच कमिटी तर्फे हरिओम ग्रुप यांचं स्वागत आणि भोजनासाठी चांगला वो भी हमारा ज्ञान प्राप्त कर रहे हैं। चालना बे चलो अच्छा होगा, सामना चालू होगा, ये फोर का सामना चालू होगा। अरे वाह जी वाह, क्या खेल रहा है गड़ी, बहुत ही अच्छे से लाइन कर रहा है अभी। वाह वाह, क्या बात है, लाइन क्रॉस कर दिया उनने। अरे वाह वाह वाह, अभी क्या बात है, क्या बात है। वन आउट हो गया। आपकी आगामी करेंगे दिनेश भाऊ ठाकरे। त्याला सुरुवात करा, खूप चांगला खेळ होत आहे आणि हा खेळाडू 13 नंबरचा खेळाडू आपली एंट्री खूप चांगल्या प्रकारे टाकत आहे। खूप असं प्रदर्शन त्याने आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न परंतु असफल आणि 1 पॉइंट घेऊन आपल्या संघाकडे परत आलेला आहे हा 13 नंबरचा खेळाडू। 2 पॉइंट घेतलेले आहेत, अंपायरचा निर्णय। परत हा 1 नंबरचा खेळाडू खूप चांगल्या आपल्या सफलतेने आपल्या संघाकडून चांगलं असं चढाई करत असताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण तसंच आपल्या संघाकरता चढाई करत आहे आणि हा 1 नंबरचा खेळाडू खूप सफलतेने आपल्या संघाला 1 पॉइंट तरी मिळून देणार आणि खूप चांगलं असं बोनस प्लस 2 पॉइंट्स आपल्या संघाला खूप मोठं योगदान करून आपल्या संघाकडे परत आलेला असा आहे 1 नंबरचा खेळाडू हा। आणि आता हा परत 13 नंबरचा खेळाडू वेगळे टाकत असताना परत त्याला पकडण्याचा प्रयत्न आणि खूप चांगली अशी पकड आणि जबरदस्त रेडर आहे। वाह वाह, क्या बात है, इसको बोलते फरार। परत हा 1 नंबरचा खेळाडू जबरदस्त असा हा खेळाचा प्रदर्शन आपल्या या चिंचोली नगरीमध्ये विजयनगरच्या नगरीमध्ये आपल्याला हा खेळाचं प्रदर्शन बघायला मिळत आहे। तरी सर्व प्रेक्षकांनी मनसोक्त आनंद घेऊन आपल्याला या खेळाचा आनंद आपण घ्या आणि इतरांना सुद्धा मिळू द्या। आणि आपल्या समोर खूप चांगले प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या ग्राउंड मध्ये बसलेले आहेत। सामन्याचा आनंद घेण्याकरता सर्वजण आणि खूप अशी पकड करायचा प्रयत्न परंतु असफल 2 पॉइंट घेऊन आपल्या संघाकडे परत आलेला हा खेळाडू खूप अच्छे सामना केला है। फिर भी 1 नंबर का खेलाड़ी अभी माजू के अंदर जा रहा है, देखते हैं क्या सामना रंग दिखाएगा। बाकी कमेटी ठाकरे करेंगे। कुठल्याही रेडरनी यानंतर 3 पॉइंट आणल्यास त्याला 100 रुपये बक्षीस देण्यात येईल असं संदीप आकोट यांच्याकडे जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि हा 1 नंबरचा खेळाडू परत आपल्या संघाकडे काही न करता परत आलेला आहे बोनस घेऊन। आणि हा 2 नंबरचा खेळाडू खूप चांगला असा 1 पॉइंट घेऊन आपल्या संघाकडे परत आलेला आहे हा। माझ्याकडे चढाई करत असलेला हा संघाचा खेळाडू हा 1 नंबरचा खेळाडू खूप असं चपळतेने आपल्या संघाकडून वेगळं टाकत आहे आणि तोच फसत त्याला फायदा मोरो संघाकडे खूप असा चांगला खेळ दाखवत आहे आणि आपल्या सगळ्यांनी अशी उत्कृष्टतेने पकड करून त्याला 3 पॉइंट
प्लस बोनस. परत घ्या. या 13 नंबरच्या गरुडाला पकडल्यास त्याला राजेश डॉक्टर धांडळे भाऊ यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस ताबडतोब देण्यात येईल. या 13 नंबरच्या गरुडाला पकडल्यास फसवल्यास ओके नेक्स्ट टाइम. हा परत हा 1 नंबरचा खेळाडू खूप चांगल्या अशा पद्धतीने आपल्या संघाला योगदान देत आहे आणि त्याच पद्धतीने हा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन वर चढाई करत असताना त्याला चांगल्या पद्धतीने असा पकड करण्याचा प्रयत्न करतो. असफल आणि काही न करता आपल्या संघाकडे परत आलेला आहे. हा परत हा 13 नंबरचा खेळाडू परत 100 रुपये 100 रुपये या खेळाडूला डॉक्टर दांडळे भाऊ राजेश भाऊ दांडळे यांच्याकडून 100 रुपये देण्यात येईल. या रेडरची एंट्री फसवल्यास फसवा किंवा जिंका ठरवा 2 रुपये ठरवा तितक्या बघा. कोणी पैशाच्या लालचे जात नाही. ज्याच्या टीमची ज्याचं नेतृत्व ज्याच्या त्यांच्या हाती असते, परंतु आपल्या खेळाडूचं कौतुत्व आणि ज्याचं कौशल्य ज्याचा ताकदवर असेल तोच त्या खेळाडूला पकडू शकते. आणि हेच पकडण्याचा प्रयत्न असफल सफलतेने त्याचा प्रयत्न असफल ठरला. परत हा मला वाटते हा एकच हा खेळाडू आहे. एकच हा खेळाडू राहिलेला संघ हाच हा या संघावर चढाई करत असतो आणि हा एकच नंबर हा चढाई करत असताना या संघाला काय नेतृत्व मिळून देतो ते याच्याकरता आपल्या सर्वांचं लक्ष आहे. खूप असं चांगलं नेतृत्व आणि प्रयत्न असफल आपल्या संघाकडे परत हा 13 नंबरचा खेळाडू परत डॉक्टर भाऊ दांडळे राजूभाऊ दांडळे यांच्याकडून 100 रुपये फसवा आणि पकडा हा त्यांचा एक नारा आहे या 13 नंबरच्या खेळाडू करता. आणि नगदी 100 घेऊन जा. आनंद घ्या, आपणही आनंद घ्या, इतरांनाही आनंद घेऊ द्या. बोलता खूप चांगला आहे, काही त्यात व्हायचं नाही. परत हा 1 नंबरचा खेळाडू याचा झाड केलास मी स्वतः 100 रुपये देणार या खेळाडूचे. मी दिनेश ठाकरे स्वतः या खेळाडूचे 100 रुपये मी माझ्याकडून ऑलरेडी कधी पण घेऊन जा. मी दिनेश ठाकरे 1 नंबर. हा या कोणा या खेळाडूचा कप्तान माझ्याकडे येऊन घेऊन जा. ठीक आहे, मॅच झाल्यानंतर घेऊन जा. हा परत 13 नंबरचा खेळाडू 100 रुपये डॉक्टर भाऊ दांडळे राजभाऊ दांडळे. परत 13 नंबर शेवटचे या सामन्याचे 6 मिनिटं राहिलेले आहेत. तरी दोन्ही संघांनी या सूचनेकडे लक्ष असू द्या. 7 नंबरचा खेळाडू माझ्याकडून खूप चांगली अशी चपळतेने चढाई करत असताना स्वतः गेलेला हा स्वतः वैयक्तिक पॉईंट घेऊन गेलेला संघाला यानंतर होणारा सामना अंबाशी वर्षी चिंचणी उपयोगी तयार राहावं. या वर्षीच अंबाशी वर्षी चिंचणी सामन्यासाठी तयार राहावं. दुसऱ्या दोन्ही सामन्याला विनंती करून मला वाटतं डॉक्टर भाऊ दांडळेचे 100 रुपये काही जात नाही. ठाकरेचे गेले.
परत हा 13 नंबरचा खेळाडू